आणि आज आरोग्याची परिस्थिती काय आणि या स्थितीमध्ये आपण पाहिलं की आपल्या राज्यामध्ये जेवढी काही लोकसंख्या आहे त्याच्या पद्धतीने आपल्याजवळ हॉस्पिटल नाही, त्याचे कॉटेज नाहीत. म्हणजे माझ्या मतदारसंघाचं उदाहरण सांगेल की 100 बेडेड हॉस्पिटलचं काम गेल्या 6 वर्षापासून चालू आहे. हुडकोकडून पैसे त्याला द्यायचं ठरलेलं होतं, पण तुम्ही त्याला पैसेच देत नाही तर ते 7 वर्षापासून त्याचं कामच संत गतीने चाललेलं आहे. महाराष्ट्रामधली जी काही परिस्थिती आज आहे आरोग्याची, म्हणजे आरोग्य विभागच आजारी झालेला आहे अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून मंत्री महोदय मी आपल्याला सांगतो, कारण की आपण सगळे ग्रामीण भागातले लोक आहोत, शहरी भागही आपल्याशी जोडलेला आहे. ही जी काही परिस्थिती आहे ही परिस्थिती आरोग्याची आपण दुरुस्त केली पाहिजे. आपल्याला शिक्षण, आरोग्य हे सगळे महत्वाचं आपल्याला संविधानात अधिकार आहे, पण महाराष्ट्रामध्ये महालेखापालांनी या पद्धतीचा आक्षेप घेणं हे आपल्यासाठी भूषणावं नाही. आणि म्हणून मी तुम्हाला स्पेसिफिक सांगतो की याला सकारात्मक घेऊन आम्ही किती दिवसात या सगळ्या व्यवस्था करू आणि साकोळीतलं 100 बेडेड हॉस्पिटलला आम्ही निधी उपलब्ध करून देऊ, त्या पद्धती सांगा. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य पटोले साहेबांनी जो का प्रश्न विचारला, एका बाजूला कॅगच्या अहवालामध्ये ज्या पद्धतीच्या तरतुदी किंवा ज्या पद्धतीचा आक्षेप आहे त्या आक्षेपामध्ये फक्त सार्वजनिक आरोग्य विभागाच्या बद्दलच आक्षेप किंवा जे एकूण नोंद आली, परंतु त्यामध्ये IPHSच्या गाईडलाईन्स ज्या वेळेला आपण एकूण कंप्लीट करायचे असतात त्याच्यामध्ये सार्वजनिक आरोग्य असेल, DMER असेल, योडीच्या अंतर्गत असणारे हे सगळ्यांनी प्रायव्हेट हॉस्पिटल हे सगळं बघितलं तर क्रायटेरिया पूर्ण होतोय. परंतु आपण जे सूचना करतोय ती खूप महत्वाची आहे आणि अत्यंत योग्य आहे. याच्यापूर्वी सुद्धा सातत्याने आम्हाला आपण सांगितलेलं आहे आपल्या सूचनेप्रमाणे 2200 पदांची निर्मिती आणि 2200 पदांच्या निर्मितीचा प्रत्यक्षात त्याचं टेंडर निघेल आणि अतिशय योग्य पद्धतीने काम सुरू होईल. परत आणखीन 5000 पदांच्या निर्मितीचा प्रस्ताव आता HPCकडे गेलेला आहे. म्हणजे पदांचा डॉक्टरांची 1500 डॉक्टरांच्या भरतीची एक आठवड्याभरामध्ये जाहिरात निघेल. आणि विशेषतः आस्थापना, कारण आम्ही नवीन एक जे सन्माननीय CM साहेबांनी आम्हाला सक्तीनं सूचना दिल्या की जे प्रत्यक्ष उभारलेली हॉस्पिटल्स आहेत किंवा भौतिक सुविधा तिथं ज्या द्यायला पाहिजेत ते पहिल्यांदा देऊया आणि मग नंतर नवीन मान्यता देऊया.